मी 6 वर्षापूर्वी 181 झाडाची खजुराच्या 181 झाडाची लागवड केलेली आहे. आता त्याचं जवळजवळ हे चौथं पीक चालू आहे आणि आतापर्यंत चौथ्या पीक 3 पिकं मी टोटल इथं झाडाखालीच या रोडवर स्टॉल लावून पूर्ण जागेवरच विक्री केलेली आहे. आता या मागचे 2 वर्ष 3 वर्षापूर्वी जवळजवळ पहिल्या वर्षी 5 टन माल निघाला, दुसऱ्या वर्षी 10-11 टन माल निघाला, तिसऱ्या वर्षी जवळ 16-17 टन माल निघाला. आता या वर्षी आम्ही मालाची क्वालिटी वाढवण्यासाठी, क्वालिटी चांगली होण्यासाठी, मोठी साईज होण्यासाठी या वर्षी फुलांची छाटणी केलेली आहे. आता झाडावर कमीत कमी घोष ठेवलेले आहेत. त्यामुळे यावर्षी आमचा जवळजवळ 8 ते 10 टन माल निघेल यावर्षी. झाडं किती आहेत आणि किती वर्षांपूर्वीची बाग आहे? 6 वर्षापूर्वीची बाग आहे आणि टोटल 181 झाडं आहेत. बरं, हे रोपं कधी आणले होते आपण आणि कुठून आणले होते? हे 2019 साली इराण येथून आलेले रोप होते. गुजरातमध्ये येतात आणि गुजरातमधून आपल्याला भेटतात. बरं, यावर खर्च किती करावा लागतो? याची देखभाल दुरुस्ती कशी करावी लागते? त्यावेळेस मला हे रोप एक 4,000 रुपयापर्यंत पडलं होतं वाहतुकीसहित. आणि देखभाल करायची म्हणलं तर याला ह्या झाडाला फवारणीची गरज नाही, रासायनिक खताची गरज नाही, बाईची खुरपायची गरज नाही. त्याच्यासाठी हे लेबर कमी लेबर लागणारं पीक आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडतंय. बरं, याची मागणी कशी आहे? मागणी हे पीक जे आहे ते इराक, इराण अशा देशांमध्ये घेतलं. हे पीक आखाती देशात घेतलं जातंय आणि याची मागणी म्हणतात तर इथं रोडवरच आपलं येणारे जाणारे लोक ज्याचे भरपूर गिराईक असतात. रिटेल मध्येच आम्ही होलसेल मध्ये मागणी भरपूर येते, व्यापारी खूप मागतात, पण मी व्यापाऱ्याला देत नाही, जागेवरच विक्री करतो याची सगळी. आता पारंपरिक शेतीपेक्षा तुम्हाला ही शेती कशी वाटते? पारंपरिक याच्यातून लोकांना काय संदेश आहे? पारंपरिक शेतीपेक्षा ही एकदम परवडेबल शेती आहे आणि बिना खर्चिक शेती आहे. याला खर्च लागत नाही आणि शेतकरी सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे शेतकरी सगळ्यात मोठ्या अडचणीत म्हणजे लेबर कडून आहे. तर ह्या पिकाला लेबर हे लागत नाही, त्याच्यामुळे शेती ही परवडणारी. दुसरा शेतकऱ्यासाठी परवडणारा आणि चांगला मुद्दा म्हणजे याच्यावर कुठली आपत्ती येत नाही. तुमची वारं येऊ, गारपीट येऊ, पाऊस येऊ, त्याच्यामुळे कुठलंही ह्या पिकाचं नुकसान होत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडणारं पीक आहे. तर याला पाणी कसं देतात तुम्ही? याला पाणी याला ठिबक प्रमाणे, खत कोणचंच नाही याला, फक्त रासायनिक, फक्त शेणखत देतो आम्ही. वर्षातून 2 वेळेस शेणखत देतो, रासायनिक खत कुठलंच देत नाही. फवारणीची वगैरे फवारणीची आवश्यकताच नाही, फवारणीचं काही कारणच नाही. म्हणजे परवडणारं पीक आहे, एकदम परवडणारं पीक आहे. म्हणजे खर्च याच्यावर कुठलाच नाही, 12 महिने कुठलाच खर्च नाही. पण तुम्ही सांगितलं की याच्यात मॅन पॉवर म्हणजे माणसांची फार कमी गरज लागते, काय कसं नेमकं? म्हणजे याच्यावर काही कामच नाही. याचं फक्त पोलिनेशन करता वेळेस सकाळी सकाळी 1 तास काम करावं लागतं, 1 महिनाभर सकाळी सकाळी 1 तास, आणि बाकी नंतर हे पानं जे तोडायचे असतात ते 2 दिवसात एवढ्या झाडाचे पानं तोडून होतात आणि बाकी दुसरं कामच नाही याच्यावर काही. बाकी मग आता पोलिनेशन झाल्याच्या नंतर आता पन्नी बांधायच्या अवस्थेत आला. आता 2 दिवस पन्नी बांधायला जाणार. माझं 181 म्हणजे 3 एकर मध्ये जी लागवड केलेली, याच्यातलं पूर्ण वर्षभराचं जर काम काढलं लेबरचं, तर एका माणसाचं काम जास्तीत जास्त 30 ते 40 दिवस भरतील. 1 वर्षभरात सगळे दिवस त्याचे जर काढले तर 30-40 दिवस एका माणसाचे भरतील, एवढंच काम याच्यामध्ये. आणि पाणी द्यायला तर दररोज म्हणजे ठिबक टाकून दिलेले. पाणी द्यायला म्हणजे नुसती मोटर चालू करायचं काम असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आंतरपीक घेतायत तुम्हाला? आंतरपीक याच्यात 2 पिकं घेतो आम्ही, सोयाबीन आणि गहू. म्हणजे तो तुमचा ऍडिशनल बेनिफिट? तो ऍडिशनल बेनिफिट आहे. किती निघतं याच्यात एवढं? आता एवढं 3 एकर मध्ये मला यावर्षी 25-30 पोते गहू झाले आणि 20 पोते सोयाबीन होतं. म्हणजे तितकं जे पीक आहे आपलं दरवर्षीचं तेवढं पीक कायम निघतंय. कायम निघतं, प्लस हे ऍडिशनल झालं. प्लस ऍडिशनल पीक येते. म्हणजे जमीन आपली खारकाच्या पिकासाठी जमीन गुंतून पडली नाही, जे काय पीक निघत होतं ते पीक कायम निघतं. बरं, आणि याच्यासाठी खर्च किती येतो आणि यातून उत्पन्नाची अपेक्षा काय तुम्हाला? या वर्षी तरी आमचा जवळजवळ 10 टन माल निघाल. 10 टन माल निघाल म्हणजे 200 रुपये किलो प्रमाणे आमचे 20 लाख रुपये यावर्षी व्हायला पाहिजे. 3 एकरातून 3 एकरात 20 लाख रुपयाचं यावर्षी उत्पन्न व्हायलाच पाहिजे. आणि खारकाचं, हे खारकाचं. आणि अंतर्गत पिकाचं तर झालंच ना. 25-30 क्विंटल गहू झाले आणि 20-25 क्विंटल सोयाबीन होतंय. साधारण किती महिन्यांचं पीक आहे आणि एका झाडाला साधारण किती फळ जाणार? म्हणजे किती? एका झाडावर 1 क्विंटल ते 1.5 क्विंटल माल निघतो. कधी कधी 2 क्विंटल बी काही काही झाडावर निघाल. पण आता यावर्षी आम्ही काय केलं, घोसाची संख्या कमी ठेवल्यामुळं 1.5 क्विंटल तर निघायलाच पाहिजे. 1.5 क्विंटल माल निघणार. आणि किती महिन्यांचं पीक? हे दर वर्षाकाठी 1 वेळेस.
म्हणजे फ्लॉवरिंग झाल्याच्या नंतर 4.5-5 महिने लागते फळ तयार व्हायला. आणि हार्वेस्टिंग कधी होते याची? हार्वेस्टिंग आता जून जुलै मध्ये चालू होणार. बरं, अन्य शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करा? अन्य शेतकऱ्यांना हेच आव्हान करेन की ह्या पिकाची जर लागवड केली तर खूप परवडेबल पीक आहे बुवा. फक्त सुरुवातीला रोपं आणणं खर्चिक आहे. त्याच्यानंतर दुसरा तुम्हाला कुठला नुकसान नाहीये किंवा एखादं कुठलं खर्च नाही त्याच्यावर. आणि अचानक कुठलं वादळी खर्च किंवा वादळी नुकसान, गारपीट, वारं, कावधन किंवा कुठला अटॅक, कुठला व्हायरस, हे कुठलं याच्यावर म्हणजे पारंपरिक येत नाही. शेतीपेक्षा ही शेती खूप चांगली. पारंपरिक शेतीपेक्षा भरपूर परवडणारी शेती माझ्या नजरेतून तरी आज. आणि माझ्या नजरेतून म्हणण्यापेक्षा तुम्ही जुलैमध्ये जर आलात तर जुलैमध्ये पाहायला तुम्हाला तिन्ही गोष्टी भेटतील. क्विंटल 1.5 क्विंटल माल झाडावर आहे का नाही, खायला गोड आहे का नाही, आणि 200 रुपये किलो विकतोय का नाही. म्हणजे सगळंच गणित तुम्हाला काढता येईल. 200 रुपये किलो निघते. 200 रुपये किलोनी आम्ही विक्री करतो याची. 3 एकराची बाग. 3 एकरातली बाग. अंतर किती ठेवलं तुम्ही याचं? अंतर 25 बाय 25.